नागपुरात तडीपार गुन्हेगारांच्या विरोधातील पोलिसांची कारवाई सुरूच आहे। एका वर्षासाठी शहरातून तडीपार करण्यात आलेल्या सोहेल उर्फ चाकू अन्सारी याला तहसील पोलिसांनी शहरात फिरताना अटक केली आहे। तहसील पोलिसांना डोबीनगर परिसरात 2 गटांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली होती। पोलीस घटनास्थळी पोहोचताच एक युवक पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला। पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं। त्याचं नाव सोहेल उर्फ चाकू मोइनुद्दीन अन्सारी आहे। तपासादरम्यान 16 फेब्रुवारी 2026 पासून त्याला 1 वर्षासाठी नागपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती मिळाली। मात्र परवानगी न घेता तो शहरात वास्तव्यास होता। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी आपल्या 25 वर्षीय प्रेयसीसह एका नातेवाईक महिलेच्या घरी गेला। तिथं घर खाली करण्यासाठी दबाव टाकत महिलेसोबत मारहाण, विनयभंग केला आणि जीवे मारण्याचीही धमकी दिली। तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। यातील ज्या फिर्यादी महिला आहे त्या आरोपीच्या या वहिनीच आहेत, परंतु आणि यातला जो आरोपी आहे तो पोलीस स्टेशन तहसीलचा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे। त्याच्याविरुद्ध भरपूर गुन्हे दाखल आहेत। त्यापूर्वी त्याला तडीपार आणि एमपीडीए नुसार सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। तो तडीपार असताना घरी आला आणि त्याच्या वहिनीला म्हटलं की तू इथे का राहतेस, हे घर माझं आहे, तू इथून निघून जा। यावरून त्यांनी त्या फिर्यादी महिलेने त्याला सांगितलं की बाबा हे घर माझं सुद्धा आहे, तुम्हाला असं घराच्या बाहेर काढू शकत नाही। यावरून सदर आरोपी सोहेल मोइनुद्दीन अन्सारी वय 28 वर्षे आणि त्याची प्रेयसी बुशरा नावाची मुलगी, या दोघांनीही तिच्यासोबत अश्लील शिवीगाळ केली, तिला धक्काबुक्की केली, तिच्या छातीवर अश्लील पद्धतीने स्पर्श केला। त्यामुळे सदरच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे। सध्या आरोपीला कोर्टात हजर करून त्याचा पुढील PCR घेत आहोत।